विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे एक उदाहरण पाहणार आहोत। तो प्रकार आहे वर्बल टू नॉन वर्बल। या ठिकाणी तुम्हाला ग्राफ बार दिलेला आहे आणि त्यावरून तुम्हाला पॅराग्राफ लिहायचा आहे। Observe the following graph of the saving of 5 girls in Standard 10 in Nagnath High School in the month of March and April and write 2 paragraphs about it. म्हणजे खाली दिलेल्या ग्राफ मध्ये 5 इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या नागनाथ हायस्कूलच्या ज्या मुली आहेत त्यांनी मार्च आणि एप्रिल मध्ये जी बचत केली आहे त्याबद्दल माहिती या ग्राफ मध्ये दिलेली आहे। तो आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे आणि त्यानंतर 2 पॅराग्राफ लिहायचेत। आपण सुरुवातीला हा ग्राफ पाहून घेऊया। या ग्राफ मध्ये 2 ऍक्सिस दिलेले आहेत, y आणि x। y वरती त्यांनी सेव्हिंग्ज इन रुपीज असं दिलंय। 200, 400, 600, 800 आणि 1000 असे रुपीज इथे सांगितलेत आणि इथे एक नोट दिलेली आहे बघा। ऑन y ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू ₹200 म्हणजे हा 1 सेंटीमीटर म्हणजे 200 रुपये असं आपल्याला इथे गृहीत धरायचे सेव्हिंग्ज मध्ये। आणि x ऍक्सिस वरती त्यांनी मुलींची नावे दिली आहेत। त्या मुली कोणत्या आहेत? सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली। इथे बार वरती ते 2 कलर वापरलेत, व्हाईट आणि ब्लॅक। जो व्हाईट कलर आहे तो सेव्हिंग्ज इन एप्रिल आणि ब्लॅक कलर आहे तो सेव्हिंग्ज इन मार्च। असा हा ग्राफ इथे दिलेला आहे आणि आपल्याला यावरून 2 पॅराग्राफ करायचे आहेत। आपण आता ती 2 पॅराग्राफ थोडक्यामध्ये करूया आणि मग जी माहिती ग्राफ मध्ये दिली आहे तीच आपण त्या पॅराग्राफ मध्ये लिहिणार आहोत। बघा, the given bar graph shows the savings of 5 girls from class 10 in Nagnath High School for the months of March and April। म्हणजे जो प्रश्नामध्ये भाग दिलाय तोच मी इथे लिहिलाय की दिलेल्या बार आलेखामध्ये नागनाथ हायस्कूल मधील 10वीच्या ज्या 5 विद्यार्थिनी आहेत, मुली आहेत, त्यांनी मार्च आणि एप्रिल महिन्यात केलेली बचत दाखवलेली आहे किंवा इथे दाखवतो, शोज असं दिले। द 5 गर्ल्स आर सविता, सरोज, वर्षा, मेघा अँड वैशाली। या 5 मुली सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली आहेत। द सेव्हिंग्ज आर रिप्रेझेंटेड इन रुपीज। ही बचत रुपयामध्ये दाखवलेली आहे। and the scale is set at 1 centimeter equal to ₹200 आणि स्केल 1 सेंटीमीटर बरोबर 200 रुपीज असा सेट केला आहे। The graph uses 2 different colors which represent 2 different months, one for March and one for April। आलेखात 2 वेगवेगळ्या रंगांचा वापर केला आहे जे वेगवेगळ्या महिन्याचे प्रतिनिधित्व करतात। एक आहे मार्च साठी आणि दुसरा आहे एप्रिल साठी। From the graph, we can see that Savita saved the most money, followed by Saroj। म्हणजे आलेखावरून आपण पाहू शकतो की सविताने सर्वात जास्त पैसे वाचवलेत आणि त्यानंतर सरोजनी। मेघा and वैशाली save the least, with वैशाली saving the lowest amount in both months। मेघा आणि वैशालीने सर्वात कमी बचत केली आहे आणि दोन्ही महिन्यात वैशालीने सर्वात कमी बचत केलेली आहे। मोस्ट ऑफ द गर्ल्स सेव मोर इन एप्रिल दॅन इन मार्च। बहुतेक ज्या मुली आहेत, ज्या विद्यार्थिनी आहेत, त्यांनी मार्च पेक्षा एप्रिल मध्ये जास्त बचत केली आहे। This shows that their savings habits improve over time।
म्हणजे यावरून असे दिसून येते की त्यांच्या बचतीच्या ज्या सवयी आहेत त्या काही काळानंतर सुधारलेल्या आहेत. अशा प्रकारे मी इथे 2 छोटे पॅराग्राफ तुम्हाला करून दाखवलेले आहेत. तुम्हाला जर व्हर्बल टू नॉन व्हर्बल प्रश्न सोपा वाटत असेल तर तो सोडवा, किंवा ग्राफ बारचा जर प्रश्न आला तरी त्यामध्ये घाबरून जायची गरज नाही. ग्राफमध्ये जी माहिती दिलेली आहे तीच तुम्ही सोप्या साध्या सेंटेन्समध्ये लिहायची आहे आणि पॅराग्राफ तयार करायचे आहेत. याला हेडिंग मात्र द्यायला विसरू नका. यामध्ये हेडिंग तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्येच दिलेलं असतं. तुम्ही लिहू शकता की सेव्हिंग्स डन बाय द गर्ल्स नागनाथ हायस्कूल इन मंथ ऑफ मार्च अँड एप्रिल असं हेडिंग तुम्ही द्या.